नमस्कार, मी ऋषिकेश संजय पडोळ, दिंडोरी नाशिकचा आहे. मी आयुष्यामध्ये जे काही शिकलो ते माझ्या वडिलांमुळे शिकलो आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी शेतीमध्ये आलो. आमची पहिल्यापासूनच पारंपरिक शेती आहे, उत्कृष्ट शेती आहे, त्यामुळे मला शेतीमध्ये रस निर्माण झाला. माझ्याकडे 50 एकरचा फार्म आहे टोटल. त्याच्यामध्ये द्राक्ष, पेरू, आंबा आणि आम्ही आत्ताच नारळाची लागवड केली आहे. आम्ही आमच्या फार्मसाठी एक छोटा ट्रॅक्टर घ्यायचा निर्णय घेतला. तर माझ्या वडिलांचा निर्णय असा होता की आपण न्यू हॉलंडचा सिम्बा घेऊया. त्याचं कारण असं की आमच्याकडे न्यू हॉलंडचा मोठा ट्रॅक्टर आहे, त्याचा परफॉर्मन्स आम्हाला चांगला वाटलेला. त्यामुळे आम्ही न्यू हॉलंडचा छोटा 30 HP सिम्बा ट्रॅक्टर घेतला. सध्या आम्ही सिम्बा ट्रॅक्टर घेतल्यानंतर आम्ही त्याला मल्चरचा वापर करतो. मल्चर हे एक खूप जड इक्विपमेंट आहे. त्याचं साधारणतः वजन 350 किलो आहे. ते आम्ही आमच्या बागेतल्या बेडवरचं गवत कट करण्यासाठी वापरतो. आणि ते आम्हाला वापरत असताना आम्हाला असं अजिबात वाटत नाही की आम्ही ते छोट्या ट्रॅक्टरला जोडलेलं आहे. म्हणजे एवढं वजन असून पण आम्हाला त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला मिळतो आहे. याचे PTO आणि हायड्रोलिक खूप चांगल्या प्रकारे काम करतं. PTOला खूप ताकद आहे आणि PTOमध्ये स्पीडचे ऑप्शन आहेत, यामुळे आम्हाला काम करायला सोपं जातं. याचा टर्निंग रेडियस कमी आहे, त्यामुळे हा कमी जागेत वळतो. आमच्या बागांमध्ये ॲक्च्युली जागा कडेला कमी असते, त्याच्यामुळे आम्हाला पॉवर स्टेअरिंगचा याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. सिम्बा ट्रॅक्टरचं सीट ॲडजस्टेबल असल्यामुळे आरामदायक आहे. म्हणजे माणसांना पण काम करताना आराम वाटतो. आणि याचं फ्यूल कन्झम्पशन खूप कमी आहे, ॲव्हरेज चांगलं मिळतं आम्हाला. ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आमच्या भागामध्ये कदाचित मी पहिलाच असेल की माझ्याकडे सिम्बा ट्रॅक्टर आहे, पण मला विश्वास आहे भविष्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडे आपल्याला सिम्बा ट्रॅक्टर बघायला मिळेल. माझ्या वडिलांचा निर्णय योग्य होता की आम्ही न्यू हॉलंडचा सिम्बा घेतला आणि न्यू हॉलंडच्या सिम्बाने आमचा विश्वास सार्थ ठरवला.